नमस्कार सर्व गोडताईंना, दादांना, काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज बँगलोरमध्ये एअर शो आहे, तर त्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बँगलोरमध्ये एअर शो आहे, कारण की मी कंटाळा केला एअर शोला जाण्यासाठी आणि मुलं इतकं रडायला लागले। ओम तर म्हणजे इतका रडायला लागला सकाळी उठल्याच्या नंतर मला एअर शोला जायचंय। रात्रीच बोलत होता की मला एअर शोला जायचंय, तर म्हटलं झोपेतून ते विसरून जाईल, परंतु सकाळी उठला लगेच रडायला लागला। एअर शो पाहायला जायचंय, कारण की त्याच्या बरोबरचे जे मुलं आहेत ते सगळेच बोलायचे की आम्हाला एअर शोला जायचं आहे, माझे मम्मी पप्पा पण जाणार आहेत। ओम तुला नाही जायचं का? तर ओम म्हटलं हा ठीक आहे, मला पण जायचं आहे। आम्हाला वाटलं याच्या काय लक्षात राहतंय, तो सकाळच्या पारी विसरून जाईल, परंतु नाही, बिलकुलही विसरला नाही। सकाळी उठला इतका रडायला लागला कितीकच। आणि एअर शोला जाण्यासाठी मी कंटाळा केला। आदल्या दिवशी बस जाणार होती, तर म्हटलं जाऊ दे आता नको जायला। आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी साहेबांची ड्युटी होती, 12 वाजता बी शिफ्ट होती, तर मग मुलांनाच मग ते घेऊन गेले, कारण की मला घरातले कामं पण आवरायचे होते आणि त्यांच्यासाठी जेवण पण बनवायचं होतं। तर त्यासाठी मग वैष्णवी आणि ओम आणि साहेब तिघच एअर शोला गेलेले होते। तर आम्ही इथून मागं बऱ्याच वेळेस पाहिलेलं होतं एअर शो, त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता। ओम आणि वैष्णवी आणि साहेब हे तिघच मग एअर शो पाहण्यासाठी गेलेले होते। तोपर्यंत मी घरातला कामं बी आवरले आणि त्यानंतर स्वयंपाक बी बनवून घेतला। तर आले वैशू आगे साइड करें।
हेलिकॉप्टर हे फायटर जेट हे चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.